विना शस्त्रक्रिया हृदयाची झडप बदल TAVI प्रक्रिया प्रथमच अपोलो हॉस्पिटल्स नाशिकमध्ये यशस्वी. अपोलो हॉस्पिटल्स नाशिकने अत्याधुनिक उपचारात आणखीन एक मोठी झेप घेत नाशिकमधील पहिली ट्रान्स एअर आर्टिकल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट TAVI प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना या प्रक्रियेमुळे नवजीवन मिळालं आहे. मूळचे शहादा येथील निवृत्त शिक्षक श्री जयस्वाल वय 66 हे अनेक वर्षापासून दुर्मिळ जन्मजात हृदयविकार बायकस्पीड एऑर्टिकल व्हॉल्व्ह किडनी फेल्युअर अँड त्यामुळे त्यांचे नियमित डायलिसिस सुरू होते. तसेच 9 वर्षापूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची अँजिओप्लास्टी देखील करण्यात आली होती. या सर्व आजारांमुळे त्यांच्या हृदयाची कार्यक्षमता केवळ 25% होती आणि त्यातही त्यांच्या हृदयाच्या डाव्या रक्तवाहिनीत LED 90% व LCX 80-90% ब्लॉकेज होतं. आणि या सर्व आजारांमुळे गेल्या 6 महिन्यात 2दा तीव्र निमोनायटिस देखील झाला होता. इतक्या सर्व आजारांमुळे त्यांची ओपन हार्ट सर्जरी करणं शक्य नव्हतं आणि भूल देणे सुद्धा धोकादायक होते. त्यामुळे श्री जयस्वाल यांची शस्त्रक्रिया करणे अशक्यच होते. जयस्वाल यांना झडपेचा त्रास बघता अपोलो हॉस्पिटल्समधील डॉक्टरांच्या टीमने रुग्णाला भूल न देता म्हणजेच अवॅक TAVI करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये रुग्णाला संपूर्ण शरीराला भूल न देता फक्त हृदयाजवळच भूल देऊन सदर प्रक्रिया करण्यात येते. त्याचबरोबर हृदयातील रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज दूर करण्यासाठी LED आणि LCX या दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये 2 स्टेट्ससह अँजिओप्लास्टीही करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना सुरळीतपणे झाली. ही प्रक्रिया करणं अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जोखमीचं काम असतं. या प्रक्रियेनंतर हृदयाची कार्यक्षमता त्वरित सुधारू लागली. दुसऱ्याच दिवशी रुग्ण स्वतः चालू लागला. श्वासोच्छ्वास, ताकद आणि दैनंदिन हालचालींमध्ये लवकरच सुधारणा दिसली, जी की खूपच समाधानकारक होती. या संपूर्ण प्रक्रियेत हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर भूषण टिळे, अहमदाबाद येथील प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर अभिषेक राज पोपट, किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश उगले, हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर अभय सिंग वालिया, डॉक्टर अझहर सय्यद, हृदय शस्त्रक्रिया भूल तज्ज्ञ डॉक्टर भूपेश पराते, कॅथलॅब तंत्रज्ञ आणि नर्सिंग स्टाफ या सर्वांचे योगदान आहे. रुग्णाच्या कुटुंबियांनी भावूक होत सांगितले, अपोलोमधील अनुभवी आणि कुशल डॉक्टर उपलब्ध, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चर तसेच कुशल नर्सिंग स्टाफ या सगळ्यांमुळे आमच्या वडिलांना दुसरे आयुष्य मिळालं आहे. आम्ही संपूर्ण अपोलो टीमचे मनपूर्वक आभार मानतो. अपोलो हॉस्पिटल्स नाशिकचे CEO श्री दीपतेंदू पांडा म्हणाले की हे यश नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील अत्याधुनिक हृदय सेवेचा नवा अध्याय आहे. डॉक्टरांच्या टीमने केलेल्या या अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जोखमीच्या या प्रक्रिया खूप अवघड आणि गुंतागुंतीच्या असतात. मी या संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि यापुढेही अशा क्रिटिकल रुग्णांना नवीन आयुष्य देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू. नमस्कार, मी डॉक्टर भूषण मधुकर टिळे, कन्सल्टंट हृदयरोग तज्ज्ञ, अपोलो हॉस्पिटल्स नाशिक इथे कार्यरत आहे. तर आज आपण एका इंटरेस्टिंग केसबद्दल बोलणार आहोत. एक 66 वर्षीय पुरुष मिस्टर जयस्वाल आमच्याकडे आले होते. त्यांना सिव्हिअर एओर्टिक स्टेनोसिस, हृदयातली जी मेन झडप असते ती सिव्हिअरपणे बारीक झाली होती असं निदान झालं होतं. यांची पास्ट मेडिकल हिस्ट्री म्हणजे यांना आधी 10 वर्षांपूर्वी पॅरालिसिसचा झटका आला होता. तसेच त्यांची नेफ्रेक्टॉमी झाली होती किडनीच्या ट्युमरमुळे. तसेच त्यांना डायलिसिस हे चालू होतं आणि यांची एक अँजिओप्लास्टी देखील झाली होती. हृदयाची झडप बारीक झाल्यामुळेच त्यांचं हृदयाचं पंपिंग देखील बऱ्यापैकी कमी झालं होतं. ते 25%च काम करत होतं. अशा कंडिशनमध्ये त्यांना आपण हार्ट व्हॅल्व रिप्लेसमेंटचा सल्ला दिला. हार्ट व्हॅल्व रिप्लेसमेंट हे ओपन हार्ट प्रक्रियेने जुन्या काळात केलं जायचं. बट यांना सिव्हिअर एओर्टिक स्टेनोसिस आणि इतके सारे कॉम्प्लिकेशन्स असल्यामुळे आपण एक नवीन टेक्निक आलेली आहे ज्याला म्हणतात टावी, ट्रान्स कॅथेटर एओर्टिक व्हॅल्व इम्प्लांटेशन. तिचा आपण उपयोग केला. याच्यामध्ये विदाऊट ओपन हार्ट करता, विदाऊट एनी ॲनेस्थेशिया देता आपण त्यांचं व्हॅल्व बदली केली. सोबतच त्यांचा व्हॅल्व थोडासा किचकट असा होता की ते बायकस्पीड होतं, त्याला 2च लिफलेट्स होत्या आणि त्यांची अँजिओप्लास्टी देखील करावी लागणार होती कारण त्यांच्या 2 आर्टरीजमध्ये 90% स्टिनोसिस देखील होते. मग आपण सेम सेटिंगमध्ये त्यांची अँजिओप्लास्टी प्लस त्यांचं व्हॅल्व रिप्लेसमेंट टावर विदाऊट एनी भूल देता, ॲनेस्थेशिया देता, विदाऊट ओपन हार्ट करता आपण केलं आहे. तर ही केस अशी नॉर्थ महाराष्ट्रातली ही पहिलीच केस आहे
आणि इतके सगळे कॉम्प्लिकेशन्स असून देखील पेशंट सक्सेसफुलरित्या त्यातनं बाहेर आला. आता 1 महिन्यापासून आपल्याकडे रुटीन फॉलोअपला आहे पेशंट इज डुईंग व्हेरी वेल आणि त्यांचे रुटीन ॲक्टिव्हिटीज वगैरे व्यवस्थित आहे. दम लागण्याचं प्रमाण जे आधी बाकी कंप्लेंट्स होत्या त्या देखील एकदम बऱ्या झाल्या आहेत. तर असं काही गरजू पेशंट्स असतील ज्यांना सिव्हिअर एओर्टिक स्टेनोसिससाठी आधी आपण मुंबई किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी आपण पाठवायचो, त्यासाठी उपचार आपण आपल्या शहरात नाशिकमध्ये देखील करू शकतो विथ ऑल द एक्सपर्ट टेक्नॉलॉजी अँड ॲडव्हान्स्ड मॅनेजमेंट. त्यासाठी अपोलो हॉस्पिटल्स नेहमी तयार आहे आणि तुमच्या सेवेत रेडी आहे.